So next we will see the structure of a pollen grain. ठीक है. So the sporogenous tissue or pollen mother cell divide meiotically and it forms a tetrad of pollen grain, and one pollen grain is a structure which is a haploid structure, non-motile. नॉन मोटाईल मीन्स इट कॅन नॉट मूव्ह इटसेल्फ है ना. जसं की कोणत्या तरी एजन्सी लागेल किंवा वारल विंड असेल, वॉटर असेल किंवा इन्सेक्ट्स असतील ते त्याला कॅरी करून येते, तर तसं त्याचा मूव्ह होऊ शकत नाही. मीन्स इट इज अ नॉन मोटाईल. हॅप्लॉइड आहे म्हणजे हॅप्लॉइड मीन्स त्याची प्लॉइडी लेवल आपल्याला माहिती आहे, गॅमेट्सची प्लॉइडी लेवल हॅप्लॉइड असते, हाफ असते या क्रोमोझोम. सो इट इज कॉल्ड ॲज हॅप्लॉइड स्ट्रक्चर. इट इज नॉन मोटाईल अँड इट इज अ युनिसेल्युलर स्ट्रक्चर. एकच सेल आहे, एकच न्यूक्लियस आहे. दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज अ पोलन ग्रेन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोलन मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेगा म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल. मेगास्पोरोजेनेसिस डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. नेक्स्ट पार्ट आपला काय असेल, डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस है ना. म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर मेल गॅमेटोफाइट. तर ह्याच्यामध्ये आता स्ट्रक्चर बघितलं आपण, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहे, नॉन मोटाईल आहे, पोलन ग्रेन. ठीक आहे. अँड इट इज मेड अप ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल, म्हणजेच की इझिली बायोडिग्रेडेबल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा केमिकल्सचा कोणताच त्याच्यावर इफेक्ट होत नाही अशा एका वॉलचा बनलेला आहे. अँड दॅट वॉल इज कॉल्ड ॲज स्पोरोडर्म. ठीक आहे. दिस स्पोरोडर्म कन्सिस्ट ऑफ आउटर एक्झाइन. एक्झाइन इज आउटर. इट मे बी स्पायनी और स्मूथ. स्पायनी असेल किंवा स्मूथ असेल. ठीक आहे. नंतर असते आउटर एक वॉल ऑफ द स्पोरोडर्म, म्हणजे 2 लेअरचा बनलेला आहे पोलन ग्रेन, आणि बाहेरची वॉल आहे ती एक्झाइन आहे. इनर वॉल इज कॉल्ड ॲज इंटाइन. इंटाइन इज द इनर वॉल ऑफ पोलन ग्रेन. इनर वॉल अँड इट इज ऑल्सो सो एक्झाइन इज मेड अप ऑफ आपण म्हणू शकतो की स्पोरोपोलेनिन. हा तुमचा झाला MCQ क्वेश्चन. स्पोरोपोलेनिन इज अ प्रोटीन, म्हणजे स्ट्रक्चर आहे दॅट इज मेड अप ऑफ एक्झाइन इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन. हे तुमचं आन्सर. नेक्स्ट आहे इंटाइन इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. दीज 2 क्वेश्चन्स आर फॉर द MCQ टाइप क्वेश्चन. असं विचारत, व्हॉट इज द एक्झाइन इज मेड अप ऑफ डॅश डॅश. मग स्पोरोपोलेनिन, cellulose and pectin. What is your answer should be exine is made up of sporopolenin, intine is made up of cellulose and pectin. So this is about the with. आता समजा आपण इझिली स्ट्रक्चर काढलं, बाहेरचं हे आहे, अँड इन केस ऑफ समजा ही इंटाइन आहे आणि ही एक्झाइन आहे. ठीक आहे. सो एक्झाइन कन्सिस्ट ऑफ पोर्स कॉल्ड जर्म पोर्स है ना. Germ pores are present in the exine and which helps for the growth of the pollen tube after germination. Germination झाल्यानंतर pollen tube ची ग्रोथ करण्यासाठी एका पोर मधून ती बाहेर येईल. That pore is called as germ pores are present on the exine. एक्झाइनच्या आउटर वॉल वरती, आउटर वॉलला काय असतील त्याचे पोर्स प्रेझेंट असतील. दॅट इज कॉल्ड ॲज. सो दिस इज द न्यूक्लियस, त्याचं सायटोप्लाझम, आणि 2 वॉल्स इंटाइन अँड दिस इज द एक्झाइन. इनर वॉल इंटाइन, आउटर वॉल एक्झाइन. Okay, so exine consists of germ pore. So this is about the structure of pollen grain, also called as microspore. Okay, thank you.